भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला अभिप्रेत असं जी घटना आज घडलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये, ज्या पद्धतीने आज निवडणूक झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे गटनेते म्हणून शशिकांत कांबळे यांना निवड करण्यात आलेली आहे। सर्व समाजाचा घटक आणि त्यानंतर अनेक वर्षाचा प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव त्यांना आहेत आणि तेच प्रकार आज ते इथे आल्यानंतर त्यांचा काय अनुभव आहे आपण करणार आहोत। काय सांगाल, गटनेते झालेले आहात, कशा प्रकारचं वातावरण आहे? परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आणि संविधानाने नुसतं एससीलाच नाही तर एससी एसटी ओबीसी ओपन सर्वांनाच जे संविधानाने अधिकार दिलेत, जे मतदानाच्या याने अधिकार दिलेत, ते सगळे अधिकार पाहता माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या नेत्यांनी माझ्यावरती भाजप गटनेते पदाची जबाबदारी दिली आणि आमचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी त्याला दुजोरा दिला आणि त्यांनी सहकार्य केलं त्यामध्ये। त्यामुळं आज गटनेते म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना गेले अनेक वर्ष राजकीय क्षेत्रात मी काम करतोय। 30 वर्षापेक्षा जास्त काळ मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय पदाधिकारी म्हणून काम करतोय। त्यामुळं पूर्वी महानगरपालिकेत शिक्षण मंडळ सदस्य म्हणून काम केलं असल्यामुळं महानगरपालिकेचा तसा अनुभव आहे। पण भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ 50 सदस्य म्हणजे 50 नगरसेवक निवडून आले। त्यामुळे 50 नगरसेवकांबरोबर काम करणं एक वेगळा आनंद असणार आहे। आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब आहेत, नंदूजी परब आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळं काम आपल्याला सहज पेलवता येईल, त्यात काय अडचण याला असं वाटत नाही। गटनेते झाल्यानंतर कोणत्या कामाला प्राधान्य देणार आहात आणि जेणेकरून जी जबाबदारी आहे पक्षाची असेल, प्रभागाची असेल, समाजाची असेल, कशा प्रकारे हे गटनेता असणं महानगरपालिकेत हे म्हणजे जे 50 आमचे नगरसेवक आहेत किंवा सगळ्याच पक्षाचे जे नगरसेवक आहेत ते आमच्याकडे आल्यानंतर जे जे विषय महत्त्वाचे असतील विकासाच्या दृष्टीने, शहराच्या दृष्टीने, ते सगळे विकासाचे विषय महासभेत मांडणं, त्याची पूर्तता करून घेणं आणि ते योग्यरित्या कसं काय होईल याकरता प्रयत्न करणं। अनेक विषय आहेत महानगरपालिका क्षेत्रातले गेले 5-6 वर्ष म्हणजे 2015 नंतर आत्ता 2025ला निवडणूक झाल्यामुळं 10 वर्षाचा गॅप आहे सगळ्या गोष्टींमध्ये। त्यामुळे प्रशासनच राबवत होतं सगळ्या गोष्टी। त्यामुळे आता जे आहे ती सक्रियपणे सगळे नगरसेवक काम करतील आणि नक्कीच वेगळ्या दिशेला कल्याण डोंबिवली महानगरपालिका जाईल असं मला वाटतं। सक्रिय असा पाठिंबा 50 नगरसेवकांचा त्यांच्या पाठी असणार आहे आणि पक्षांनी एक जबाबदारी दिलेली आहे, त्या जबाबदारीच्या मधूनच त्यांनी कल्याण डोंबिवलीचा विकास करण्याचं ठरवलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाजसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण।